आमची भावना, तिला बाळ होणार आहे. जानूचंही पुढचं आयुष्य आहे. काही काळजी करू नका, खूप ड्रामा आहे. जिकडे राहत होतो ते घर मिळालं, हा आनंद वेगळाच आहे. पण जमीन आहे ते घर बांधायचं आणि 3 मजली घर बांधायचंय, आलिशान घर बांधायचं. काय संतोष हा एक कोडगा मुलगा आहे आमचा. तो आमच्या पोटी कसा जन्माला आला माहित नाही. बहुतेक पण बदललेलं आहे मूल हॉस्पिटलमध्ये. तुमच्या हक्काचं घर तुम्हाला मिळालं आहे तर काय भावना आहेत? उत्फुल्ल आहे मन आमचं. खूप आनंदात आहोत आम्ही. आता इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण झालंय, आणखीन काय वाटणार? अत्यंत आनंद झाला. तो पहिला एपिसोड लक्षात आहे जेव्हा ते एपिसोडची सुरुवात झाली त्या स्वप्नापासून. येस येस. मला वाटतं आत्ता जेव्हा हे घर आमच्या नावावर होणार होतं त्या दिवशी पण आम्ही जो आमचा पहिला सिक्वेन्स होता मालिकेतला की मी धुपारत घेऊन जाते अख्ख्या घरभर आणि मग ह्यांना उठवते, मग हे पहिला माझा चेहरा बघतात. आम्ही ते सगळं सागर संगीत शूट केलं आणि फक्त प्रश्न बदलला. पहिल्या भागात मी प्रश्न विचारला तर मग आज काय स्वप्न पाहिलं, घर बांधायचं स्वप्न पाहिलं का, आणि यावेळेला मी विचारते काय मग वास्तुशांतीचं स्वप्न पाहिलं का. सो आपण ज्याला ग्राफ म्हणतो संपूर्ण ना, असं एक फुल सर्कल असं ते पूर्ण झालं, वर्तुळ. ओके, एक स्वप्न पूर्ण झालंय, आता नेक्स्ट काय? मला वाटतं खूप स्वप्न आहेत आणि कुठलंही स्वप्न जेव्हा आपल्याला वाटतं आपण पूर्ण केलं आणि इथे थांबू, तर माणसाचा स्वभाव आहे बरोबर, तिथे थांबत नाही. कारण खूप गोष्टी आहेत अजून आमची. म्हणजे आता आमचं जे पूर्वीचं राहतं घर आहे ते आमच्या नावावर झालेलं आहे, पण अजून आमची जमीन तिथे आहे जिथे ह्यांचं खरं तर स्वप्न आहे की 3 मजली घर बांधायचंय. त्यांना असं वाटतंय की आमची मुलं, जावई, लेकी, सुना सगळ्यांनी एका वास्तूत राहावं आणि प्रत्येकाची आपापली अशी एक जागा असावी. सो मला वाटतं आता ह्याच्या पुढचा प्रवास तोही असेलच. त्याच्यानंतर आमची भावना, तिला बाळ होणार आहे. जानूचंही पुढचं आयुष्य आहे. सो काही काळजी करू नका, खूप ड्रामा आहे. लेकिन संपूर्ण आमचा घराचा आपण ज्याला म्हणतो ना की जो प्लॅन आहे तो तयार आहे. कोण कुठे राहणार, काय सगळं 40 वर्षांपासून डोक्यात अगदी असं फिट्ट बसलेलं आहे. पण अर्थात जिकडे राहत होतो ते घर मिळालं, हा आनंद वेगळाच आहे. पण जमीन आहे ते घर बांधायचंय आणि 3 मजली घर बांधायचंय, आलिशान घर बांधायचं, ते स्वप्न अजूनही आहेच. ही पहिली पायरी बोलू शकतो. करेक्ट. ओके, मुलींची साथ तुम्हाला या स्वप्नासाठी तेवढी मिळते, पण संतोष आहे त्याला शिक्षा मिळणार का? कारण की त्याबद्दल काय संतोष हा एक कोडगा मुलगा आहे आमचा. तो आमच्या पोटी कसा जन्माला आला माहित नाही. बहुतेक बदललेलं आहे मूल हॉस्पिटलमध्ये, असा मला शंका पण आहे. मला वाटतं की आम्ही दोघंही ह्या मताचे आहोत की आम्ही तसे स्ट्रिक्ट आई वडील आहोत. आम्ही काही त्याला माफ करत नाहीच. पण शेवटी कुटुंब आहे आणि तो जरी आमच्यासाठी आत्ता महत्वाचा नसला तरी त्याची बायको म्हणजे वीणा, त्याचा मुलगा वरद, ह्यांच्यावर आमचं खूप प्रेम आहे. कारण त्या दोघांचं आमच्यावर खूप प्रेम आहे. सो आम्हाला वाटतं की त्यांचा आनंद त्यात असेल की संतोषनी या वास्तूत राहावं आणि म्हणूनच ह्यांनी परवानगी दिली आणि त्याला घरात घेतलंय. ओके, खऱ्या आयुष्यात जेव्हा मुंबईत घर बनत असायचं तर त्या क्षणांबद्दल काही सांगू शकाल? मला वाटतं मुंबईत स्वतःचं घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग काही जे आमच्यासारखी जी मुंबईतच जन्माला आलेली आहे, ज्यांची छोटी वास्तू होती, मग ती तिथून एक प्रवास करत करत आपण थोडा मोठ्या वास्तूत येतो. त्याची एक वेगळी गंमत असते. आणि पण काय, जसं मी म्हणते की नेहमी माणूस आणि त्याची स्वप्न ह्यांना अंत नसतो. बरोबर आहे. मग मुंबईत कसं, मुंबईकरांचं कशाला, संपूर्ण भारतीयांचं सगळ्यांचं स्वप्न असतं की मुंबईत हक्काचं घर व्हावं. तर त्यामुळे आता हर्षदा म्हणाली तसं की छोट्या घरात नाही किंवा भाड्याच्या घरात आयुष्य गेल्यावर स्वतःच्या हक्काचं, आपण जसे आमची लक्ष्मी निवासची पाठी इकडे लागलेली आहे, ती नावाची पाठी लागावी हे स्वप्न कोणाचं नसतं. तर त्यामुळे ते स्वप्न पूर्ण झालंय. अजून स्वप्न आहेत ती कधी. आमची हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे की आम्ही पाहिलेलं स्वप्न ज्यांचं आहे त्यांचं सगळ्यांचं ते स्वप्न पूर्ण व्हावं. नाही, कारण घर होणं ही किती मोठी गोष्ट असते आणि घर झाल्यावर जे फिलिंग येतं, ज्या भावना मनात येतात, त्या काय प्रकारच्या असतात हे माहिती असल्यामुळे मला असं वाटतं की हीच इच्छा की सगळ्यांचं हे स्वप्न पूर्ण व्हावं. ओके, लास्टली आज खास मित्रमंडळी येणार आहेत घरात, पमा येणार आहे, तर कोण कोण येणार आहे आज घरात तुमच्या या खास पूजेसाठी? मला वाटतं पमा येणार आहे, ते एवढं तिने कळवलंय मला, कारण ती लाडू घेऊन येणार आहे ना पूजेसाठी. त्यामुळे ती माहिती, दीपज्योती येतील कदाचित, आणखीन सावली तर येईलच. तिचं गाणं झालं तर मजाच येईल नाही का. तर असे सगळेच परिचित येणार आहेत आज. सगळ्यांनाच आनंद झालेला आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.